सिद्धं सुद्धं पणमियं जिनेन्द्रवरनेमिचन्द्रमकलङ्कं गुणगणभूषणोदयं जीवस्य परुवणम् ओच्चम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय बोलो चारुदत्त चक्रवर्ती समाज सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेक्षण सुंदर सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य ममदीक्षा गुरु वत्सल सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। जय मुरारिका संत की जय। आपण गतिमार्गाने पाहत होतो। गतिमार्गामध्ये संख्या चालू आहे। नरगतीतल्या जीवांची संख्या सांगितली, नंतर तिर्यांची गती आणि मनुष्य गतीतली। मनुष्य गतीतल्या जीवांची संख्या 4 प्रकारचे मनुष्य बघितले होते। सामान्य मनुष्य किती सांगितले? सामान्य मनुष्य जलश्रेणीला सूच्यंकुलाच्या पहिल्या आणि तिसऱ्या वर्गमूळाने भागायचं आणि त्याच्यातून एक कमी करायचं। तेवढे कोण आहे? सामान्य मनुष्य। आणि पर्याप्त मनुष्य किती आहेत? बादालचा घन, म्हणजे बादाल म्हणजे 5वा वर्ग आहे, पन्नटीचा वर्ग, आणि त्याचा घन करायचा। तेवढे पर्याप्त मनुष्य म्हणजे आपल्यासारखे मनुष्य सगळे, स्त्री पुरुष सगळे मिळून। आणि त्याच्यामधले योनी मनुष्यळी स्त्रिया, मनुष्यळी किती आहेत? 3/4 भाग आहे। पुरुष वेदी जे आहे ते 1 भाग आहेत आणि 3 भाग स्त्री वेदी। मला त्याच्यात आता थोडं त्या दिवशी शंका माझ्या मनातच, म्हणजे 1 भाग मध्ये पुरुष वेदी नपुंसक वेदी दोन्ही घ्यायला पाहिजे। नपुंसक वेदींची संख्या पण म्हणजे कमी आहे असं पुरुष मनुष्यामध्ये। नपुंसक वेदी सगळ्यात कमी असते, पुरुष वेदी जास्त, त्यापेक्षा तिप्पट स्त्री वेदी। तर ते स्त्रीमध्ये द्रव्य स्त्री पण आली आणि पुरुष पण द्रव्य पुरुष परत वेद भाव वेद असेल स्त्री वेद, ते पण आले त्याच्यामध्ये। केवळ महिला नाही आल्या, म्हणजे त्यामध्ये स्त्री वेदी भाव वेदच घ्यायचं। मनुष्यनी म्हटले की मनुष्य नाही भाव वेदच। कुठं पण शास्त्रामध्ये ज्या वेळेला ह्याचं वर्णन येतं त्यावेळेला भाववेद, मनुष्यनीमध्ये पण भाववेदच आहे। कारण मनुष्यनीची 14 गुणस्थान घडवली। मनुष्यनी मार्गणा घेतली की 14 गुणस्थान आहेत। मग भूतपूर्व नैपुण्याची अपेक्षा त्याला मनुष्यनीच म्हटलं ना, तर ती पण मोक्षाला जाते मनुष्यनी, म्हणजे भाव स्त्री वेदी। म्हणजे द्रव्य पुरुष आहे परंतु भाव स्त्री आहे, तर ते पण याच्यामध्ये आहे, म्हणून ती संख्या जास्त आहे। आणि अशा सामान्य पण बघतो की आपण स्त्रियांची संख्या आता ह्या भागात थोडं कमी झाली, परंतु पूर्वी एक राजांना एक ह्यांना किती स्त्रिया असायच्या? अनेक स्त्रिया असायच्या ना। आता पुराणात तर आपण वाचतो की राजाला आणि सेनापतीला किती मुली असायच्या। क्षेत्रामध्ये असणार त्याप्रमाणे। तर आता मनुष्य कधी अपर्याप्त मनुष्यांची संख्या करताना काय केलं, आणि त्याच्यातून सामान्य मनुष्यामधून पर्याप्त मनुष्य वजा केले, तर शिल्लक राहिलेली कोणाची संख्या येते? अपर्याप्त, म्हणजे लब्धपर्याप्त मनुष्य आहे। आता पुढे देवगतीतल्या जीवांची संख्या सांगते। जसं या ठिकाणी आपण 3/4 स्त्री वेदी आहे, तर ते देवगतीमध्ये पण लावतो का? नाही, देवगतीमध्ये कसं आहे, जेवढी देवींची संख्या तेवढीच म्हणजे जेवढी द्रव्य स्त्री वेदी तेवढेच भाव स्त्री वेदी। तिथं जेवढ्या देवी असतील ना त्या स्त्री वेदी असणार, देवांना स्त्री वेद असत नाही ना।
इथं विषम आहे, वेदामध्ये विषमता असते, तिथं वेदामध्ये समानता असते. जे द्रव्य वेद तेच भाव. परंतु तिथं पण देवीची संख्या जास्तच असायला पाहिजे, कारण एकेका देवांना 32 कमीत कमी. तसं बघायला गेलं तर ते सामान्य देव येणार वगैरे सगळ्यांना किती हजारो देवी सांगितले एकेका. आणि इंद्राला तर किती देवी आहे. ग्रहाकडून पुढे नाही ते कमीच आहेत ना देव. पल्ल्याचा संख्यात्वा भाग आहे, म्हणजे पुढचे देव तर पल्ल्याचा संख्यात्वा भाग तर सांगतील ते खूप कमी आहेत, म्हणजे 16 स्वर्गाच्या वरचे देव. पण खाली एकेका सामान्य देवाला सुद्धा 32 देवी सांगितलं. वरचे तरी किती देवीची संख्या भरपूर असणार, परंतु त्यांच्या मुख्यतेने वर्णन येतच नाही कुठे जास्त. तरी त्यांची ठराविकच विमान पहिल्या दुसऱ्या स्वर्गामध्ये थोडी. आता गाथा नंबर आपल्याला 160. गाथा नंबर 160 आहे. देवगतीतील जीवांची संख्या 4 गाथांच्या द्वारे सांगतात. तिन्निसयजोयनाणं बेसदच्छप्पन्न अंगुलाणं च कदिहितपदरं वेन्तर जोयिस्याणं च परिमाणं तिन्निसयजोयनाणं बेसदच्छप्पन्न अंगुलाणं च कदिहितपदरं वेन्तर जोयिस्याणं च परिमाणं. 4 प्रकारचे देव आहेत ना, वेंतर, ज्योतिष, भवन आणि वैमानिक. तर त्यांच्या ओळीने सांगतात संख्या. पहिल्यांदा वेंतरांची आणि ज्योतिषी देवांची संख्या या गाथेमध्ये सांगितलेली आहे. तर किती आहेत वेंतर देवांची संख्या? तर सांगितले 300 योजनानं, 300 योजनांचा दोन्हीला ओळीने लावायचंय. कदिहित पदरम, पदर म्हणजे जगत प्रतर. श्रेणी म्हटली की काय घ्यायचं? जगश्रेणी. आणि प्रतर कधी पण म्हटलं तर काय घ्यायचं? जगत प्रतर. जगश्रेणी म्हणजे काय सांगितलं होतं? 7 राजू लांब एक आकाश प्रदेश पंक्तीमध्ये जेवढे आकाशाचे प्रदेश येतात. आकाशाचे प्रदेश किती आहे? तो खूप छोटा आहे आकाशाचा प्रदेश. आनंदाने आकाशाचा एक छोटा प्रदेश जो आहे त्या 7 राजूमध्ये अनंत प्रदेश येत नाहीत. पूर्ण लोकाकाशाचे प्रदेश असंख्यात सांगितले, संपूर्ण लोकाकाशाचे प्रदेश असं, परंतु ते खूप मोठा असंख्यात संख्यात आहे. जगश्रेणीचा घन केल्यावर तो लोक येतो. जगश्रेणी म्हणजे एक लाईन येते आणि प्रतर म्हणजे वर्ग करायचा. नेहमी ते लक्षात घ्यायचं. एक लाईन म्हटलं की श्रेणी, सूच्यंबल पण एक लाईन, तसंच जगश्रेणी पण एक राजूची लाईन, एकच आकाश प्रदेश पंक्ती जाडी घ्यायची आणि लांब मात्र ती 7 राज्यप्रती घ्यायची आणि त्याचा वर्ग केला तर जगत प्रतर होतोय. मग त्या जगत प्रतरसाठी काय शब्द वापरतात? फक्त प्रतर गाथेमध्ये, म्हणजे जगत प्रतर घ्यायचं. जगश्रेणी गुणिले जगश्रेणी ते जगत प्रतर. आणि त्या जगत प्रतर देवांची सगळी संख्या जगत प्रतराच्या ह्याच्यात सांगितली. वनवासी देव, गंधर्वासी आणि ज्योतिषवासींची संख्या सांगताना जास्त सगळ्यात हे बहुलत्रिक जीव आहे. म्हणजे आपल्या पंचेंद्रियामध्ये एक असंज्ञी सोडा तुम्ही, संज्ञी पंचेंद्रियांच्या पेक्षा सुद्धा देवांची संख्या जास्त आहे. नारदींच्या पेक्षा पण देवांची संख्या जास्त आहे. तर किती आहे ती? तर सांगितलं 2ची सांगितली. तर जगत प्रतर जगत प्रतर भागिले
व्यंतर देवाची संख्या किती आहे? जगत प्रतराला 300 योजनाच्या वर्गाने भागायचं एवढे व्यंतर देव आहेत. परवा आपण यांची संख्या बघितली होती 300 पण वर्ग होणार. तिर्यंचलीचा 600 योजनाचा वर्ग. जगत प्रतर भागिले 600 योजनाचा वर्ग. आता संख्या कोणाची जास्त आहे? ही संख्या जास्त आहे, ही संख्या जास्त आहे, ही जास्त आहे ना. तर 300 योजनाचा वर्ग छोटा येणार आणि 600 योजनाचा वर्ग मोठा येणार. मोठ्या संख्येने भागलं की उत्तर छोटे येणार. त्या तिर्यंचलीपेक्षा व्यंतरदेव जास्त आहे. तर आता हिथं जे आपण त्या दिवशी काढलं होतं थोडक्यात थोडंसं गणित की प्रतरांगुलामध्ये योजनाचं रूपांतर केलं होतं. तर किती आलं ते अंकुल त्याला खाली? तर 65,536 प्रतरांगुल गुणिले 4 गुणिले 81 आणि त्याच्यावर 10 शून्य द्यायचे. एवढं उत्तर आलं होतं. जगत प्रतर आपण संदृष्टी काढू थोडक्यात. हे जगत प्रतर आणि ह्याला 4 म्हणजे प्रतरांगुल संख्या पहिल्यांदा. 65,536 ची संदृष्टी अशी फक्त थोडक्यात आणि त्याला पुन्हा एकदा 4 न गुणून 81 न गुणून त्याच्यावर 10 शून्य. ही जी संख्या याच्यावर 10 शून्य ठेवायच्या म्हणजे ह्या 600 योजनाचा वर्ग आला हा खालचा. एवढे अंगुल योजनाचेच अंगुलामध्ये रूपांतर केलं. कारण एका योजनामध्ये 4 कोस होतात, एका कोसामध्ये 2000 धनुष्य असतात आणि एका धनुष्यामध्ये 96 अंगुल असते. ते परस्पर गुणाकार केला की एवढी संख्या आली. त्या दिवशी आपण बघितले होते. आता ही जगत प्रतर भागिले हे 600 योजनाचा वर्ग आहे. ही संख्या तर ह्याच्या अर्धा भागाकार आहे. 300 योजनाचा वर्ग आहे. मग किती संख्या येणार? तर ह्याचा जो ह्याची जी संख्या आहे त्याचा चौथा भाग ही संख्या येणार. कारण ते वर्ग आहे ना संख्या. मग प्रत्येक फॉर्म्युला आहे म्हणजे कुठल्या पण संख्येच्या अर्ध्या संख्येनं जर भागलं, वर्गरूप संख्येनं भागलं तर त्याचं जे उत्तर येणार ते त्याच्या चौथावा भाग येणार. जसं उदाहरणार्थ आपण घ्या की 256 आहे आणि त्याला तुम्ही 16 ने भागलं, किती उत्तर येणार? 16. आता ह्याच्या अर्ध्याच्या वर्गानं 8च्या वर्गाने भागा म्हणजे संख्या जी ती ह्याच्या काय येणार? चौपट येणार संख्या. 256 भागिले म्हणजे हा 4चा वर्ग आहे ना. 2चा वर्ग घ्यावा लागेल. उलट चालते. 4चा वर्ग आहे तर 2चा वर्ग घ्यावा लागेल. 2चा वर्ग किती येतो? 4. 4 ने भागलं की 64. ज्याच्या चौपट आले ना. आता इथं हे 4 गुणिले 4 आहे. 4चा वर्ग आहे आणि इथं 2चा वर्ग आहे म्हणजे हे 4 आहे. तर हे 4 गुणकार कमी झाला ना. तसंच आता इथं 300 योजनाचा वर्ग केला तर ह्याच्यामध्ये काय होणार? फक्त हा 4चा गुणकार कमी करायचा. कधी कधी सेम संख्या वाटते की हे आपल्याला लक्षात येते. फक्त हा 4चा जो खालचा गुणकार आहे ना तो कमी केला की ती नंतर देवाची संख्या होते. बाकी सगळं सेमच येणार. ह्याच्यावर म्हणजे हे 600 योजनाचा वर्ग आणि 300 तर 4चा वर्ग आणि इथं 2चा वर्ग घेतला तर ते उत्तर बरोबर 4 पट आलं. म्हणजे भागाकार 4था भाग झाला. हा 16 आणि हा 4 झाला. हे बघू सुद्धा 10 शून्य ठेवायच्या वर 81च्या वर. ते 3 सगळ्या काढलं ना तिला आपण. हे जगत प्रतर भागिले प्रतरांगुल 4 म्हणजे प्रतरांगुल. मग 50 ठिपायचं 65,536 आणि 81 आणि वर 10 शून्य. ते शून्य. तर एवढी संख्या कोणाची? व्यंतर देवांची. तिर्यंचलीपेक्षा ह्या समजा की चौपट आहे. व्यंतर देव तिर्यंचलीपेक्षा 4 पट आहे. कारण 4चा भागाकार कमी झाला ना. भागाकारामध्ये कमी झाला की ती संख्या गुणित येणार. आलं का लक्षात? पर्यंत ते नाही आलं काय नाही.
तुम्ही नव्हता का त्या दिवशी केक काढलं होतं त्या दिवशी? 600 योजनाचा वर्ग भागला तर एवढं उत्तर येते ते. आता मी सांगितलं ना त्या योजनाच्या अंगुलामध्ये रूपांतर, म्हणजे 7,68,000 केलं तरी सुद्धा चालते. एका योजनामध्ये अंगुल किती होतात? 7,68,000. आणि ती संख्या वर्ग रूप असली की 2-2दा गुणाकार करायचं त्याचं. हा 600 गुणिले 600 गुणिले 7,68,000 गुणिले 7,68,000 असं करायचं, म्हणजे हे उत्तर येतं. एक गुणकार कमी होणार ना मात्र कुठं? हा 4 गुणकारच कमी होणार ना. ही तर कमी होणार 4 गुण. हा 4 नसणारच तिथं ना. हा नाहीच की, नाहीच आहे. 4चा गुणकार करणं नाही हे सांगितलं. हे कसं रूपांतर केलं ते जगत प्रतर आणि तिथे 600 योजनाचा वर्ग होता ना. 4 एक वेळा आहे का 2 वेळा आहे खालच्या बाजूला? इथं हे प्रतरांगुल आहे. हे 4 प्रतरांगुल प्रतरांगुलची संदृष्टी. इथं पण 4 प्रतरांगुलची संदृष्टी. ही संख्या एवढे प्रतरांगुल असं घ्यायचं. 600 योजनाचा वर्ग म्हणा किंवा 5,536 गुणिले 4 गुणिले 81 त्याच्यावर म्हणजे 81,000 लाख 81,000 लाख 1000 लाख 10 शून्य म्हटले की नाही लाख का जास्त येणार 81,000 करोड येणार. 7 करोड 81,000 करोड एवढं त्यानं गुणायचं. आणि ह्याला ह्यानं जगत प्रतरला भागायचं तर 30 तिर्यांची संख्या येते योनिमत तिर्यांची. आणि आता ही व्यंतरांची संख्या काढण्यासाठी फक्त हे 4चा भागाकार कमी करायचा, कारण का इथं ही संख्या ह्याच्या अर्ध्याचा वर्ग आहे. मग कुठल्या पण वर्गरूप संख्येच्या अर्ध्या संख्येच्या वर्गाने भागलं की ती जी उत्तर येणार ते चौपट येणार. ते कसे ते दाखवलं तुम्हाला. 256 ला 4च्या वर्गाने भागलं तर 16 उत्तर आलं. आणि 256 ला 2च्या वर्गाने भागलं की त्याच्या 64 उत्तर आलं. त्याचे चौपट उत्तर आलं ना. मग तिथला भागाकार जो आहे तो 4 भाग येणार. भागाकार जो आहे तो तिथं 16 आणि ते 4 चौथा भाग आला ना. 4चा वर्ग 16 आणि 2चा वर्ग 4 त्याच्या 16चा चौथा भाग झाला तो भाग. तसं इथं हे लक्षात ठेवायचं. व्यंतर देवांची संख्या जास्त आहे तिर्यांच्या योनिमत तिर्यांची पेक्षा. नंतर हे आता ह्यांची ज्योतिष वासींची संख्या किती आहे हे पुसते. याचं काय काम नाही आपल्याला. म्हणजे जर लिहिलं म्हटलं ना 300 योजन दिले ना त्याचा वर्ग 300चा पण वर्ग होणार ना. 300 योजन त्याचा वर्ग आहे. हा तेच की 300 गुणिले 300 गुणिले 7,68,000 गुणिले 7,68,000 असं केले की येते उत्तर. ते आपण केलं होतं ना त्या दिवशी 300 नाही म्हणजे कौश द्यायचं का असं मला म्हणायचं. काय नाव आहे योजनाला? 300 गुणिले 300 7,68,000 गुणिले 7,68,000 डायरेक्ट अंगुलामध्ये कन्वर्ट. मग आता केला काय करायचं 3 ने भेदन करायचं. 256 गुणिले 3 256 गुणिले 3 झिरो वेगळं काढायचे. 0 10 झाले. हे 3 हे 3 हे 2 आणि हे 2 10 झाले ना. ते 10 शून्य आहे. आणि ह्याला 256 गुणिले 256 करायचं. 256 गुणिले 3 करायचं आणि 256 गुणिले 3 करायचं. 256 गुणिले 256 5,536 होतं. आणि 3 1 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 मग ते 81 आले. आणि 5,536 एवढे अंक. हे 7,68,000 एका योजनाचे एवढे अंगुल होतं. 2,000 ला गुणायचं आणि 96 ला गुणायचं म्हणजे 2,000 गुणिले 96 म्हटलं की 7,68,000 होतं. म्हणजे आपण म्हणताना 300 योजनाचं असं सांगताना हे सांगतात जगत प्रकार भागिले 300 योजनाचा वर्ग एवढं व्यंतर देवांची संख्या आहे. त्या योजनाचंच हे अंगुल रूपानं रूपांतर केलं. आता दुसरं ज्योतिष्क देवांची संख्या जगत प्रतर भागिले 256 अंगुलाचा वर्ग. 256 अंगुलाचा वर्ग ते योजन नाहीये. मग
मग इथं जगत मग 256चा वर्ग करायचा, 256 अंगुलाचा वर्ग करायचा, तर अंगुल गुणिले अंगुल होणार आहे, तर सूच्यंगुल आहे ना हे, त्याचा वर्ग करायचा आहे. तर इथं जगत प्रत राहणार आणि हे 256चा वर्ग केला की आता सांगितलं 5536 येतं, आणि अंगुलाचा वर्ग केले की प्रतरांगुल, सूच्यंगुल गुणिले सूच्यंगुल बरोबर प्रतरांगुल, मग 4 म्हणजे प्रतरांगुल आणि हे 5536 त्याची ही संक्षिप्त संख्या. बरं उत्तर आलं. एवढे कोण आहेत? ज्योतिष. सगळ्यात जास्त संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त जीवामध्ये कोण आहे? तर ज्योतिष्क देव आहे. हे आपले सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र यांची संख्या सगळ्यात जास्त आहे ज्योतिष्क देवाची. आता बघा इथं 5,536 आणि 81 वर 10 शून्य एवढं वाढलेलं आहे. 81,000 करोड एवढा भागाकार वाढला, म्हणजे तेवढा पट ही संख्या होणार. नंतर देवांपेक्षा ज्योतिष्क देव एवढे पट होणार, कारण ही एवढा भागाकार जो आहे तो मोठा झाला ना ह्याचा. जेवढा पट भागाकार असेल उत्तर जे आहे त्याचा तेवढा पट येणार. ज्यात आपण समजा 256ला 16ने भागलं तर किती झालं? 16. आता ह्याच्या चौपट भागाकारानं आपण भागलो समजा 16 गुणिले 4, हे भागाकार वाढला तर उत्तर काय येणार? 4 येणार. मग हा ह्याच्यापेक्षा भागाकार मोठा ना 81,000 करोड. तर जेवढ्या वेळानं आपण भागाकार वाढलाय, चौपट वाढलाय, तर उत्तर पण ह्याच्यापेक्षा काय झालं? हे चौपट आलं. तसं ह्यापेक्षा हे जे उत्तर येणार ते 81,000 करोड गुणा येणार. जेवढा भागाकार आपण इथं वाढला ना, ही संख्या छोटी आणि ह्याच्यापेक्षा ही संख्या किती मोठी? तर 81,000 करोड गुणा. जेवढा भागाकार असेल ना तेवढा गुणा ते उत्तर येईल. हे इथं 4 पट आहे. हे उदाहरण खाली तुम्हाला 4 पट सांगितलं. ह्या तिर्यंजनीपेक्षा व्यंतर चौपट झाले आणि व्यंतरांपेक्षा ज्योतिष किती पट झाले? संख्यात गुणा, म्हणजे 81,000 करोड गुणा झाला. तसं तर ह्याच्यापेक्षा हा भागाकार 4 पट कमी आहे केली, इथे 4चा गुणकार येत नाहीये. ह्याच्यापेक्षा ही संख्या 4 पट झाली की 4 पेक्षा ही 16 4 पट संख्या झाली. जास्तच व्यंतरांची संख्या असंख्यात आहे, त्याच्यापेक्षा 81,000 करोड पट ज्योतिषाची. म्हणून एका भावनात्रिकामध्ये उत्पन्न व्हायचं म्हणजे काय फार दुर्लभ नाहीये. पंचेंद्रिय पर्यायाच्या अपेक्षा सुलभ आहे. कितीतरी जीव आहेत ना आकाम निर्जरा करतात. कोण पण जैन नाही, जैन कोण पण सामान्य व्यक्ती, कोणी पण असू दे, कुठल्या पण जातीचा असू दे, कुठल्या पण कुलाचा असू दे, किंवा तिर्यंची कितीतरी आहेत, सगळे आकाम निर्जरा करतात. तर ते पण जरा शांत परिणामाने सहन करतात. भावनात्रिकामध्ये सहज तिकीट मिळते, लय जण प्रवेश. आणि त्यांचं आयुष्य पण कमी आहे ना. आयुष्य कमी असलं की त्या ठिकाणी उत्पत्ती जास्त म्हणजे लवकर होऊ शकते. वरच्या स्वर्गात जसं जाईल तसं आयुष्य मोठं आहे, तशी संख्या कमी होते. आता पुढं दोन संख्या लक्षात आल्या, व्यंतर आणि ज्योतिष. 81,000 करोड पट, म्हणजे त्याचा जेवढा भागाकार वाढलाय ना तेवढं पट घ्यायचं. 81 वर 10 शून्य लक्षात ठेवायचं. जे असं संख्याला लक्षात ठेवायला आपल्याला सोपी जाते. सगळीकडे भाज्य राशी एकच आहे, जगत प्रतरच आहे, फक्त त्याचा भागाकार बघायचा, त्याच्यावरती किती पट आहे ते लक्षात येते आपल्याला. योनिमती तिर्याची घ्यायचं आणि त्यापेक्षा व्यंतर. सामान्य तिर्यांच्या पेक्षा योनिमत तिर्यांच्या पेक्षा घ्यायचं. आता पुढं हे 2 संख्येच्या मध्ये सांगितलं, त्या गाठीमध्ये कसं लावायचं? पण ओळीने लावायचं. 300 योजनानं खाली घ्यायचं. कधीही द पदरम 300 योजनाचा कधी म्हणजे वर्ग खाली आहे, त्या योजनाच्या वर्गाने ही तर म्हणजे भागा
भागायचं कशाला जगत्प्रतराला. ते कोण आहेत व्यंतर परिमाण. आणि बेस आता 56 अंगुलानं कधीहित पदरम ज्योतिष्यानं परिमाण. 256 अंगुलाच्या वर्गाने जगत्प्रतराला भागायचं. जगत्प्रतर इथे सांगितलं 256 अंगुलाच्या वर्गाने जगत्प्रतराला भागलं की ज्योतिष्कांची संख्या येते. ती एवढी आहे. हे ज्योतिष्काला नाही येणार, हे तर व्यंतराला आहे की. मग ज्योतिष्काला कुठे केलं? प्रतरांगुल ज्योतिष्कांची संख्या जगत्प्रतर भागिले 50 प्रतरांगुल तेवढीच आहे. म्हणून छोटा भागाकार त्याचा भागात छोटा आहे म्हणून तर संख्या जास्त आहे. आणि ज्याचा भागाकार मोठा आहे ही संख्या कमी आहे. म्हणून ते नेहमी सांगतात ज्योतिष्कांच्या संख्यात्वा भाग व्यंतर देव आहे असं सांगतात. आता संख्यात्वा भाग म्हणजे कितवा भाग? हे 81,000 करोडवा भाग. पुढे जाईल का 161 गाथा. आता भुवनवासींची आणि सौधर्मद्विका स्वर्गातल्या देवांची संख्या सांगते. गण अंगुल पडम पदम तदीय पदम सेडी संगुणम कमसो भवने सोहम मधुगे देवानं होदि परिमाणं गणांगुलपडमपदं तदीयपदं सेडि संगुणं तमसो भवने सोहं मधुगे देवानं होदि परिमाणं. गणांगुलाच्या पडमपद पदचा अर्थ काय सांगितलं होतं परवा? पद वर्गमूळ. पद म्हणजे वर्गमूळ. गणांकुलाचं पहिलं वर्गमूळ. जे गणांकुलाचं जे वर्गमूळ त्यालाच पहिलं वर्गमूळ म्हणायचं. पुन्हा त्याचं वर्गमूळ करतो त्याला काय म्हणायचं? दुसरं वर्गमूळ. पुन्हा त्याचं वर्गमूळ केलं की तिसरं वर्गमूळ. पहिल्यांदाच पहिलंच वर्गमूळ काढलं त्याला पहिलं वर्गमूळ म्हणायचं. तर गणांकुलाच्या प्रथम वर्गमूळाला काय करायचं? तदीय पदम सेडी संगुणम तमसो. जगश्रेणीला गुणायचं, क्रमानं लावायचं. ते इथं पण दोघांची संख्या सांगितली, भुवनवासी आणि सौधर्मद्विका. तर जगश्रेणी गुणिले गणांकुलाचं पहिलं वर्गमूळ एवढे भुवनवासी देवांची संख्या आहे. आणि जगश्रेणी गुणिले गणांकुलाचं तिसरं वर्गमूळ एवढी सौधर्मद्विकांची संख्या आहे. भुवनवासी नाही भुवनवासी जगश्रेणी गुणिले नारकींचं प्रमाण किती होतं? नारकी जीव किती होते विसरला? दुसरं वर्गमूळ होतं ना. गणांकुल गुणिले जगश्रेणी गुणिले गणांकुलाचं दुसरं वर्गमूळ. संपूर्ण नारकी ना. गणांकुलाचं खोट्या तिथे पहिलं वर्गमूळ. आता मग नारकी जास्त आहे की भुवनवासी जास्त आहे सांगायचं? कोण जास्त आहे? पहिलं वर्गमूळ मोठं की दुसरं वर्गमूळ मोठं? नाही तर कोणीला सांगितलं पहिलं वर्गमूळ मोठं म्हणजे भुवनवासी जास्त आणि नारकी कमी. एका भुवनवासीपेक्षा सुद्धा सगळे नारकी कमी आहेत. आता अजून ज्योतिष देव व्यंतर देव मिसळे तर अजून किती देव झाले. फक्त एका भुवनवासी देवांच्या पेक्षा नारकी जीवांची संख्या कमी आहे. जसं समजायचं नाही की सगळे नरकातच जाऊ. नारकी कमी आहेत संख्या, देव जास्त आहेत. भुवनद्विकामध्ये सहज जन्म होते, परंतु तिथे सुद्धा जाऊन काय उपयोग नाही. पुन्हा तिथं सम्यक जर प्राप्त झालं नाही तर पुन्हा भटकणार कुठं पुणे केंद्राधिकामध्ये. तर ह्याची संतुष्टी काय करायची? जगश्रेणी म्हणजे एक रेष आणि हे एक फक्त एवढंच होतं संतुष्टीमध्ये. जगश्रेणी गुणिले पहिलं वर्गमूळ आणि सौधर्म आणि अंशान. म्हणून ग्रंथावरला सुद्धा खूप गोष्टी आपल्याला लक्षात येतात.
त्याला काय समुद्र नाही, काय नुसतं एकच येतं तिथं असं 1 2 3 असं. सौधर्मद्वीप म्हणजे सौधर्म आयुष्यात स्वर्गातल्या देवांची संख्या किती आहे? जगत श्रेणी थोडक्यात लिहिते मी, श्रेणी गुणिले गणांगुलाचं तिसरं वर्गमूळ. मग हे संख्या मोठी आहे का छोटी आहे? तिसरं वर्गमूळ काय झालं? छोटं झालं ना, कारण जसं जेवढं वर्गमूळ खाली खाली जाईल तेवढं छोटं छोटं होत जाणार. तर म्हणजे नारकींच्या पेक्षा हे सौधर्मद्वीपातली जी संख्या आहे ती कमीच आहे. हे भवनवासी तर पहिलं वर्गमूळ आहे ना, भवनवासीपेक्षा कमी कोण? पहिले सगळे नारकी किंवा दुसऱ्या पहिल्या नरकातले नारकी घ्या, कारण बाकीचे सगळे थोडेच आहेत. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा कमी सौधर्म ऐशान स्वर्गातले देव आहेत. सौधर्म सौधर्मद्वीपातले जीव कमी आहे, ते बरोबरच आहे ना, कारण इथं वरचे वैमानिक देव हे उत्कृष्ट समजले जातात, ते नारकी जीवांच्या पेक्षा कमी आहे. दोन्हीची तुलना ह्याच्यावर लक्षात येतात, तर पुढचे सुद्धा सगळे लक्षात येईल आपल्याला कोण कमी कोण जास्त. तर काय झाले? 2 संख्या झाल्या, भवनवासी आणि सौधर्मद्वीप. आता पुढच्या वैमानिक देवांची संख्या सांगतात पुढे. त्या कातेमध्ये ओळीने लावायचं, घणांगुल पडमपदम सेडी संगुणम. घणांगुलाच्या प्रथम वर्गमूळाने श्रेणीला गुणलं की भवनी लावायचं. देवानम परिमाणम होती, देवांचं परिमाण आहे. आणि घणांगुल तदीय पदम सेडी संगुणम सोहमदुगे देवानम परिमाणम. गणांकुलाच्या तिसऱ्या वर्गमूळाला श्रेणीनं गुणलं की सौधर्मद्वीपातल्या देवांचं प्रमाण येतं. गाथा पण खूप सोपे असतात, असं लावलं ओळीनं ना बरोबर येते लक्षात. कारण ही प्राकृत म्हणजे आपली मराठी भाषा आहे प्राकृतच्या समान, प्राकृत पासूनच उत्पन्न झाले म्हणा थोडक्यात. आता 162 नंबरची गाथा आहे. तत्तो 11 पण चौनिय मूल भाजीदार सेरी. पल्ला संख्येच दिमा पत्तेयम आणदादी सुरा. आता पुढे वर स्वर्गातील देवांची संख्या सांगतो. वरच्या दुसऱ्या स्वर्गापर्यंत आलो आपण. गंधर्ववासी झाले, ज्योतिषवासी झाले, भवनवासी झाले. आणि त्याच्यामध्ये तिघांच्यामध्ये कोणाची सगळ्यात जास्त आहे संख्या? भवनवासीपेक्षा गंधर जास्त, गंधरापेक्षा ज्योतिष जास्त. कारण भवनवासी तर जगश्रेणीचं तिसरं गुणिले घनाकुलाचं तिसरं वर्गमूळ सांगितलं, नाही पहिलं वर्गमूळ सांगितलं. आणि गंधरांचं जगत्प्रतर भागिले पन्नटे प्रतरांगुल गुणिले 81,000 करोड असं भाग ते गंधर देव. म्हणजे खर्च जास्त आले ते पण असंख्य जगश्रेणी पण तो जास्त मोठे येणार, त्यापेक्षा ज्योतिष देव जास्त. आता वरच्या स्वर्गातले देव आता क्रमशः कमी कमी होत जाणार. सौधर्मद्वीपातली देवांची संख्या आणि दुसऱ्या नरकातली संख्या, परंतु पुढची जी संख्या आहे ती सगळी आपण पाहिजे ना असंख्यात्वा भाग आहे त्याच्या. तसं इथे सौधर्मद्वीपापेक्षा वरची जी सगळी संख्या आहे ती कमी कमी आहे. तिसरा चौथा स्वर्गातली किती संख्या आहे? तर सगळीकडे जगश्रेणी भाज्य राशी आहे. जगश्रेणीला भागायचं कितव्या वर्गमूळानं भागायचं? तर 11व्या वर्गमूळानं भागायचं. जगश्रेणीला जगश्रेणीच्याच 11व्या वर्गमूळानं भागायचं. आपण दुसऱ्या वर्गातल्या नारकींची संख्या काढताना कितव्या वर्गमूळानं भागलं होतं? 12व्या वर्गमूळानं भागलं होतं. आता इथे 11व्या वर्गमूळानं भागलं. मग कुठली संख्या मोठी आहे? 11 वर्गमूळ मोठी आणि 12 वर्गमूळ छोटं. म्हणजे मग संख्या मोठी कुठली होणार? 12 वर्गमूळानं भागितल्यावरची संख्या येणार ती जास्त येणार आणि 11 वर्गमूळानं भागले ती संख्या छोटी येणार. तर हे भागार जगश्रेणी भागिले 11 वर्गमूळ आणि
हे दोन्हीपेक्षा तुलना करा, कोणती मोठी आहे तर 12 वर्गमूळ छोटा असतं आणि 11 वर्गमूळ मोठा असतं. मोठ्या संख्येने भागलं की संख्या छोटी येते, 12 वर्गमूळाने भागलं की संख्या मोठी येते. दुसऱ्या वर्गातले जीव जास्त, त्याच्यापेक्षा तिसऱ्या चौथ्या स्वर्गातले देव कमी. तुम्हाला इथलेच मी अल्पभूतो सांगायला मी ते लक्षात येते. ही संख्या घ्यायची. 5व्या आणि 6व्या स्वर्गातले देव किती आहेत? जगश्रेणी भागिले 9 वर्गमूळ. जसं काही विषम घ्यायचं तिथे आपण तिसऱ्या नरकातले जीव 10 वर्गमूळाने भागलं होतं. हे 10 वर्गमूळाने भागलं होतं. पण ही सगळी समसंख्या आहे तिथं. 10 फक्त 4 नाही घेता तर 3 आहे, हे 2. 7 नरकातल्या जीवांची संख्या. ते इथं स्वर्गातली संख्या. 5व्या 6व्या स्वर्गातले देव किती आहेत? जगश्रेणी भागिले 9 वर्गमूळ. या तिसऱ्या नरकातल्या जीवांपेक्षा हे जे आहेत 5व्या 6व्या स्वर्गातले देव ते काय आहेत? जास्त. म्हणजे हा भागात मोठा आहे ना, हे जास्त असतं. तिसऱ्या नरकातल्या जीवांच्या पेक्षा हे जास्त 5व्या 6व्या स्वर्गातले. हा 7व्या 8व्या स्वर्गातले देव ते किती आहेत? जगश्रेणी भागिले 7 वर्गमूळ. 9व्या 10व्या स्वर्गातले देव जगश्रेणी भागिले 5 वर्गमूळचे आहे ना, 5 वर्गमूळ. आणि 11 आणि 12व्या स्वर्गातले देव जगश्रेणी भागिले 4 वर्गमूळ. ते मधलं सोडलं तर 4 वर्गमूळ. तर इथपर्यंत 12व्या स्वर्गापर्यंतचे जीव सगळे जगश्रेणीचा असंख्यात्वा भाग आहेत. आणि हे दुसऱ्या नरकापासून 7व्या नरकापर्यंतल्या जीवांची पण संख्या जगश्रेणीचा असंख्यात्वा भाग. परंतु दुसऱ्या नरकापेक्षा नाही, हे नरकाच आहे ना. हा दुसऱ्या नरकातल्या पेक्षा तिसऱ्या चौथ्या स्वर्गातले देव जास्त. तिसऱ्या चौथ्या स्वर्गातल्या पेक्षा तिसऱ्या नरकातले जास्त. तिसऱ्या नरकातल्या पेक्षा 5व्या 6व्या स्वर्गातले देव जास्त. 5व्या 6व्या स्वर्गापेक्षा चौथ्या देवांची संख्या कमी होणार वाढत जाणार. कमी होत गेली नरकापेक्षा असं केलं. नरकाच्या त्याची तुलना केली. तिसऱ्या चौथ्या स्वर्गामध्ये जी संख्या आहे हा त्याच्यापेक्षा 5व्या 6व्या स्वर्गामध्ये संख्या कमी जास्त नसते. हा त्याची नरकापेक्षा जास्त सांगितली. म्हणजे ह्या दुसऱ्या नरकातल्या जीवांपेक्षा तिसऱ्या चौथ्या स्वर्गातले जे देव आहेत दुसऱ्या नरकी जीवांच्या पेक्षा जास्त असं सांगितलं. आणि तिसऱ्या जास्त आहे ना. 12वं वर्गमूळ ही छोटी संख्या आहे, त्याने भागलं की तिसऱ्या चौथ्या स्वर्गातले देवांचे हे जो भागार आहे हा मोठा आहे आणि भागात छोटा आहे, म्हणजे ते जास्त असतात. पहिल्या दुसऱ्या स्वर्गापेक्षा जास्त असं सांगितलं होतं. तिसऱ्या चौथ्या स्वर्गातल्या देवांच्या पेक्षा दुसऱ्या नरकातले जीव काय जास्त आहेत. हे कमी आहे आणि हे जास्त संख्या पट येणार आणि त्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा आता पुढे 5व्या 6व्या स्वर्गातले हे ह्यांच्या मला फक्त तुलना करा. कमी होत जाणार ना त्या संख्या. खालून लावायचं 9 भाग नाही 9वा वर्गमूळ. 9वा वर्गमूळ मोठी संख्या झाली ना, कमी झाली. जे दुसऱ्या नरकापेक्षा तिसऱ्या चौथ्या स्वर्गातले देव कमी आहेत. आणि त्या देवांपेक्षा 5व्या 6व्या स्वर्गात आपल्या तिसऱ्या नरकातले नारकी कमी. त्या नारकीपेक्षा हे 5व्या 6व्या स्वर्गातले देव कमी करत आहेत. त्याच्यापेक्षा इकडं हे 7व्या 8व्या स्वर्गातले नारकी
हा पहिला, हा दुसरा नर, उलट गेले तिसरा नर, हे चौथा नर, चौथा नर, हे पाचवा, हे सहावा आणि हे सातवा. हे सगळं अल्पबोध त्यांनी शेवटी समेत मार्गणीमध्ये सांगितले आचार्यांनी पण, कुठले देव जास्त कुठले येणार म्हणजे. तर आता आपल्याला ही संख्या बघताना लगेच लक्षात येते. चौथ्या नरकातल्या नारकींपेक्षा हे 6व्या 7व्या 8व्या स्वर्गातले देव कमी, आणि याच्यापेक्षा 5व्या नरकातले देव नारकी कमी, ते 5व्या नरकापेक्षा 9व्या 10व्या स्वर्गातले देव कमी, ह्या 9व्या 10व्या स्वर्गापेक्षा 6व्या नरकातले नारकी कमी. आता ते कसं आहे ना, 11व्या 12व्या स्वर्गातले देव कमी, आणि त्याच्यापेक्षा 6व्या नरकातले नारकी कमी, त्याच्यापेक्षा 6व्या आणि त्याच्यापेक्षा 7व्या नरकातले नारकी कमी, कमी 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 खालून लावलं तर मग जास्त जास्त म्हणू शकतो. हा, इकडून 7व्या नरकातल्यापेक्षा 6व्या नरकात जास्त, 6व्या नरकापेक्षा 11व्या 12व्या स्वर्गात जास्त, त्यापेक्षा 9व्या 10व्या स्वर्गात जास्त, त्याच्यापेक्षा 5व्या नरकात जास्त संख्या, त्याच्यापेक्षा 7व्या स्वर्गात जास्त इकडं, त्यापेक्षा 4थ्या नरकात जास्त, इकडून खालून इकडून संख्यात्पट 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 आहे. आता इकडून झालं की संख्यात्मक भाग संख्यात्मक भाग संख्यात्मक. हा, 7 नरकामध्ये तर दुसऱ्यापासून पहिल्यापासून खाली कमी कमी झाले, तशी स्वर्गामध्ये पण पहिल्या दुसऱ्यापेक्षा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यात कमी, तिसऱ्या चौथ्यापेक्षा पुढच्या स्वर्गात कमी 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 संख्या, आणि आनंदादी स्वर्गामध्ये तर किती खूपच कमी होते, म्हणजे तिथं जगश्रेणी वगैरे काहीच नाही, असंख्यातच आहे, परंतु पल्ल्याचा असंख्यात्व भाग. सगळे आनंद अधिक सगळेच म्हणजे 9 त्रैवेक मधले, 9 अनुदेश मधले आणि 5 अनुत्तर मध्ये, प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या मध्ये घेतलं तरी किती जीव आहेत. आनंद आधी सर्व एकेकामध्ये पण पल्ल्याचा संख्यात्व भाग सगळे मिळून सुद्धा पल्ल्याचा संख्यात्व भाग होते. पल्ले भागिले असंख्यात. कारण काय, ह्या अनंतादी स्वर्गामध्ये उत्पन्न होणारे कोण आहेत, फक्त तिर्यांच्या गतीतले सम्यक दृष्टी आणि देश संहित असतील तेवढेच ते तिर्यांचे उत्पन्न होणार असंख्यात, आणि मनुष्यामधले फक्त जे द्रव्यलिंगी मुनी किंवा असतात, सामान्य श्रावक वगैरे असे मिथ्या दृष्टिकोन उत्पन्न होत नाही. सगळे एकतर सम्यक दृष्टी 4थ्या 5व्या गुणस्थानावरती उत्पन्न होतील, किंवा मिथ्या दृष्टीपैकी जे द्रव्यलिंगी वगैरे वरती असतात तेच मिथ्या दृष्टी तिथे उत्पन्न होतात, सामान्य मिथ्या दृष्टी नाही. फक्त ते एक अन्य जातीचे जे कांजी भक्षण करणारे असे साधू असतात, ते पण नग्न राहतात, तर ते पण उत्पन्न होऊ शकतात मिथ्या दृष्टी, कारण ते सुद्धा तपश्चरण, असं बाह्य तपश्चरण खूप करतात, आणि त्यांचे ते शुकलेले शास्त्रे, त्यामुळं परमहंस वगैरे असे कांजी भक्षण करणाऱ्यांचा फक्त एक अनुमतीपैकी ते दिलेले आहेत. कांजी भक्षण म्हणजे कांजी आपले पेज, भाताचं पेज वगैरे कांजी. खरं सामान्य असं कोणी श्रावक ह्या 12व्या स्वर्गाच्यावर उत्पन्न होणार नाही, ते मिथ्या दृष्टी श्रावक. जे कोणी विशेष व्रत तपश्चर्या वगैरे करतील ते मिथ्या दृष्टी असले तर ते उत्पन्न होऊ शकतात. आणि 16व्या स्वर्गाच्या वर तर द्रव्यलिंगी आणि भावलिंगी मुलींच्या शिवाय दुसरं कोण उत्पन्न होतच नाही. हे तिर्यांचे वगैरे इथं उत्पन्न होतात, म्हणजे अनंतादी स्वर्गामध्ये फक्त मिथ्या सम्य दृष्टी स्त्रियांची होणार, मिथ्या दृष्टी तिर्यांची नाही होत. तिर्यांच्यामध्ये काय असं द्रव्य भाव भेद असत नाही जास्त, फक्त द्रव्यव्रत धारण केले भावरत नाही असं काय नसते त्यांच्यामध्ये, सगळे भावलिंगीच असं असेल. पुढं काय सांगितलं, स्वर्गातला आता फक्त लक्षात ठेवा की 3ऱ्या 4थ्या स्वर्गापासून सगळे विषम भाग आले तिथं, वर्ग म्हणजे 11व्या पासून सुरू करायचं. 3ऱ्या 4थ्या स्वर्गाचा भाग आला किती, 11 वर्ग, 5व्या स्वर्गाचं 9 वर्ग, 7व्या 8व्या स्वर्गाचं 7 वर्ग, 9व्या 10व्याचं 5 वर्ग, आणि 11व्या 12व्याचं 4 वर्ग. हे त्याचं जगश्रेणीचा एवढा वर्गमूळ भागार आहे, तेवढी संख्या आहे त्यांची. आणि 13व्या स्वर्गापासून पुढे सगळे देव किती आहे, पल्ल्याचा असंख्यातवा भाग एवढे आहे.
पल्ल्याचा असंख्यात्व बघ हे असंख्यातामध्ये ह्या जलश्रेणी वगैरेच्या अपेक्षेने खूप छोटी संख्या आहे. सगळे समयदृष्टी सुद्धा पल्ल्याचा असंख्यात्व भागत असतात. सगळे देवातले मनुष्यातले तिरेच्यातले म्हणून समयदृष्टीची संख्या सुद्धा पल्ल्याचा असंख्यात्व भागत. याची समदृष्टी काय असणार? व भागिले असते. आता पुढं सर्वार्थ सिद्धीतल्या देवांचं विशेष प्रमाण सांगताय. 163 नंबरचे गात आहे. त्रिगुणा सत्गुणावा सौवठा माणुसी पमानादो सामण्य देवरासी जोईसिया दो विशेषहिया त्रिगुणा सत्गुणावा सौवठा माणुसी पमानादो सामण्य देवरासी जोईसिया दो विशेषहिया. एक फक्त सर्वात सिद्धी शेवटचं ना स्वर्गामधले 5 अनुत्तर मध्ये जे आहे ते सगळ्यात अनुत्तर सर्वात सिद्धी म्हणतात त्याला. विजय विजयंत अपराजित विजय जयंत विजय वैजयंत जयंत अपराजित आणि सर्वात सिद्धी. तर ते सर्वात सिद्धी मधले फक्त देव संख्यात आहेत. जसं मनुष्यांचं प्रमाण संख्यात आहे तसं सर्वात सिद्धीच्या देवांचं प्रमाण संख्यात आहे. बाकी सगळ्या देवांचं प्रमाण असंख्यातामध्ये असंख्यातामध्ये. तर हे पल्ल्याचा असंख्याता भाग पर कुठं लावायचं? अपराजित पर्यंत लावायचं. आणि सर्वात सिद्धीमध्ये देवांचं प्रमाण किती आहे? तर मनुष्यनी सांगितलं होतं ना, पर्याप्त मनुष्यांचा 3/4 भाग त्याच्यात तिप्पट किंवा 7पट म्हणजे दोन्ही उपदेश आहेत. परंतु त्याचा आपण निर्णय करू शकत नाही की कोणतं बरोबर आहे. म्हणून दोन्ही लक्षात ठेवायचं की 7पट आहे किंवा तिप्पट आहे. 7पट पेक्षा जास्त नाही तेवढं लक्षात ठेवायचं. कोणत्या आचार्यांचं मत आहे की तिप्पट आणि कोणी म्हणते 7पट. 3 गुण आहे किंवा दुसऱ्या आचार्यांच्या पेक्षा 7 गुण आहे. मग ती जी संख्या होती ना बादाल संख्या 33 आकडाचं आयुष्य आहे ना, लवकर उत्पन्न होणार नाही. सगळे तिथे संचित होऊन राहतात. तेवढ्या काळापर्यंत मनुष्य सगळे भावलिंगी मनुष्य ते पण चरण शरीरी जाणार. तिथे एक भाव अवतारी जाणार. पुढच्या भावात मोक्षाला जाणारे जे एवढे बसले तिथे सीता आणि सगळे भावलिंगी म्हणून ते उत्कृष्ट बांधलेले गेले. तर बादाल चा घट म्हणजे मनुष्यांच्या पेक्षा जास्त आहे संख्या. ह्याला आपण काय केलं होतं? 4 भागला तर ह्याच्या तिप्पट करायचं. ह्याच्या तिप्पट किंवा 7पट किंवा 7 गुणायचं. एवढी मनुष्यांची संख्या होती त्याच्या तिप्पट सर्वात सिद्धीतल्या देवांची संख्या आहे. संख्या किंवा 7पट आहे. 3 एवढ्या 3 9 झालेल्या 9/4 म्हणजे सामान्य मनुष्यांच्या अपेक्षेने आपण थोड्या अधिक म्हणू शकतो. म्हणजे आता हे 9/4 म्हणजे 4 8 दुप्पटीच्या पेक्षा अधिक. दुप्पटीच्या थोड्या मनुष्यांपेक्षा सामान्य मनुष्यांपेक्षा पर्याप्त मनुष्यांपेक्षा दुप्पटपेक्षा जास्त म्हणू शकतो. तिप्पटच्या ठिकाणी तर मनुष्यांच्या अपेक्षेने सांगितलं ना त्याने दुप्पट. परंतु पर्याप्त मनुष्यांच्या अपेक्षेने म्हटलं तर दुप्पटपेक्षा अधिक आहे. पर्याप्त मनुष्य आहेत त्याने पादालाचा घन आहेत ना, हे पर्याप्त मनुष्यांची संख्या आहे ना. ते दोन्ही मिळून आहे त्याच्यामध्ये ह्याच्या दुप्पट दुप्पटपेक्षा थोडा अधिक आहे. 1/4 म्हणजे 2.25 पट म्हणायचं. आता पुढे आणखी काय सांगितलं? सामान्य देवराशी. सामान्याची देवराशी आहे ती 24 यादव विशेषीय ज्योतिषी देवांच्या पेक्षा थोडी अधिक आहे. तर सगळ्यांची बेरीज केली
भवनवासी, व्यंतरवासी, व्यंतर, नंतर भवन, भवनवासी आणि वैमानिक सगळे पहिल्या सर्गापासून ते 16 सर्गापर्यंत नवग्रह सगळ्यांची जर बेरीज केली तर किती होते? तर ज्योतिषी देवांची जी संख्या आहे त्याच्यापेक्षा दुप्पट सुद्धा गुणकार होणार नाही, थोडा अधिक. त्या म्हणत फक्त थोडा अधिक होणार. कारण का सगळे जे व्यंतर भवन सगळे मिसळले आपण. कारण का ज्योतिषांपेक्षा व्यंतर आपण बघितले होते ना ह्याचे. हा तर आपण हे जर बघितलं काय म्हटलं होतं ज्योतिष काही सांगितलं ना भवन 81,000 करोड आता सांगितलं ना गुन्हा तेवढे. हा ज्योतिष कधी त्याच्यापेक्षा एवढा गुण आहे. मग बाकीचे सगळे मिसळले तर तेवढा एक गुन्हा पण नाही येते, म्हणून थोडा अधिकच झालं त्याच्यामध्ये. म्हणजे ही जी ज्योतिषींची संख्या आहे सर्व प्रतर भागिले पन्नटी प्रत्रांगुल त्याच्यामध्ये काही अधिक केलं की सगळे देव आले त्याच्यामध्ये, सगळ्या देवांची संख्या. तर ह्याच्यामध्ये हे जे आहेत व्यंतर जे आहे भवन जे आहे ते त्याच्या संख्याचा भाग अधिक आहे. 81,000 करोड येणार नाही तर भाग म्हणजे थोडा संख्याचा भाग अधिक आहे. संख्याचा भाग तर हे मिसळ याच्यामध्ये आणि बाकीचे तर ह्याच्यापेक्षा कमी आहेत. बाकीचे सगळे ह्याच्यापेक्षा पण कमी आहेत. भवनांचं तर कमी आहे. हे आपलं व्यंतरांचं प्रमाण आहे. 81,000 करोड गुणाचे पुण्यात व्यंतर आहेत ज्योतिषांच्या पेक्षा तेवढे गुण. व्यंतरांच्या पेक्षा संख्यात गुणा कोणी ज्योतिष असे देव आणि ते संख्यात भाग आहेत. व्यंतर ज्योतिष हे आणि हे व्यंतर आहे. तर इथं आपण मिसळलं की हे ज्या संख्येनं भागलेलं मिसळ असेल त्या संख्येमध्ये एक आधी करून गुणाकार सांगितलं की नाही. कुठली पण संख्या जे द्विवा भाग मिसळ 4 असेल तर त्या संख्येमध्ये एक अधिक करून त्याच्या एक अधिक केलं काय एक अधिक करून हे करायचं गाठी. 10वा भाग नाही 100मध्ये 100चा 10वा भाग मिसळायचा आहे तर 10 भागायचं आणि 11 गुणायचं. तसं आता ही दोन्ही मिसळायचे. ज्योतिषामध्ये ही व्यंतर देवांची संख्या मिसळायची आहे तर ज्योतिषांच्या संख्यात्वा भाग व्यंतर देव आहेत. संख्यात्वा भाग आणि संख्यात पट करते की नाही. संख्यात्वा भाग त्याच्यात मार्ग घालवले संख्यात्वा भाग हे संख्यात्वा भाग ह्यांच्यापेक्षा हे संख्यात पट आहे. ज्योतिषापेक्षा व्यंतर जे आहे ते संख्यात्वा भाग कमी आहे. मग तो ह्याच्यामध्ये मिसळला तर काय झालं संख्यातनं गुणा झाला आणि एक अधिक झालं. आणि ह्याच्यामध्ये बाकीचे तर सगळे जे ते भवन सौदरमध्ये हे तर जगश्रेणी गुणिले तिसरं वर्गमूळ एक पहिलं वर्गमूळ आहे तर ती संख्या खूप कमी आहे. म्हणजे ह्याच्या दुप्पट सुद्धा होणार नाही ती संख्या सगळी संख्या म्हणून त्याच्यामध्ये थोडं अधिक केली. हे संपूर्ण देवराशी कधी पण देवराशी लिहिलं ना असं लिहितात जगत प्रतर पन्नटी प्रत्रांगुल त्याला संख्यातानं भागल्याने एक अधिक संख्यातानं गुणलं ही दोघांची संख्या झाली. कोण ज्योतिष आणि व्यंतर झाली. आणि भवनवासी आणि सौदरमाली द्वीपातल्या संख्या तर ते एकदम कमी आहे. त्याच्यामध्ये फक्त अधिक करतात थोडीशी अधिक. तर आत थोडं अडकून बसलं त्यामुळे आणि दुसरं कोणतं त्याच्यावर काय करतात माझं 2 रेषा देतात म्हणजे सगळे देव झाले. सगळ्या देवांची संतुष्टी येते. हे 2 म्हणजे भवन आणि हे वैमानिक आणि संख्यात्वा भागानं भागल्याने एक संख्यात आली एक केलं की हे पण झाले दोन्ही झाले ज्योतिष आणि व्यंतर
देवांची संख्या झाली. काय म्हटलं तुम्ही? हा ते नाही संतुष्ट लक्षात आलं तर संख्या किती तेवढं लक्षात ठेवायचं. तेवढं ठेवायचं आणि किती आहे संख्या. जगत्प्रत्राचा उडावा भाग आहे. जगश्रेणी गुणिले दुसरा वर्गमूळ आहे. जगश्रेणी गुणिले पहिला वर्गमूळ आहे. जगश्रेणी भागिले 7वं वर्गमूळ आहे. 9वं वर्गमूळ आहे. असं लक्षात ठेवायचं. हे गणित फक्त ते दोघांची बेरीज केली, ज्योतिष्कदेव आणि व्यंतरदेव. ज्योतिष्कापेक्षा व्यंतरदेव किती आहे तर संख्यात वा भाग आहे. ज्योतिष्कदेव संख्यात पट आहे. जसं आता व्यंतरदेव समजा 25 आहे तर ज्योतिष्कदेव किती आहे 100 आहे. असं म्हणजे त्याच्यापेक्षा संख्यात पट. आता हे एवढं या प्रमाणे गती मार्गण आपली संपलेली आहे. आता पुढे इंद्रिय मार्गण आहे. उद्यापासून योगामध्ये पुस्तक पण नाही काय सर्व देवांची घे आधी संख्या. सर्व देवांची संख्या नाही. हे 2 अधिक केले की 2 रेषा अधिक केले. एक भवनवासी आणि एक वैमानिक. सर्व देवांची संख्या म्हणून त्यांनी सांगितलं ना की सगळे देव किती आहे ज्योतिष राशीपेक्षा थोडा अधिक विशेष आहे. चारी गतीतल्या जीवांची संख्या सांगितली. याच्यावरून आपण कशाची दुर्लभता आहे कशाची सुलभता लक्षात घ्यायचं. कमी संख्या आहे ती समजायचं की दुर्लभ आहे. आता वरच्या 13व्या स्वर्गामध्ये सुद्धा उत्पन्न होणं काय आहे विशेष VIP लोक आहेत. तिथं VIP कोट आहे. वरचा एकदमच VIP आहे. तुमच्यात VIPचे पण प्रकार असतात ना. सर्वांसाठी सगळ्यात VIP. त्याच्यापेक्षा थोडं खाली काय ते सेकंड AC, थर्ड AC, फोर्थ AC तसे प्रकार आहे सगळे. वरती दुर्लभता. त्याच्याने पाप पण जे आहे ते जास्त पाप पण दुर्लभ. जे दुर्लभ म्हणजे जास्त होणार आणि जास्त पुण्य पण होणं कमी लोकांना. मध्यम जे मीडियम आहे ते सगळे जास्त असतात बहुत असतात. ज्योतिषदेव सगळ्यात जास्त तेवढं लक्षात ठेवा. चारी गतीमध्ये नाही तिऱ्यांच्या गतीची संख्या जास्त आहे. परंतु ते तिऱ्यांच्या गतीमध्ये जे पंचेंद्रियामध्ये सुद्धा असंज्ञी जास्त आहे. असंज्ञी सोडले संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तामध्ये जर तुलना केली तर ज्योतिषदेवाची संख्या जास्त आहे. देवांच्या मध्ये पण ज्योतिषदेवांची संख्या जास्त आहे. आता सगळ्यांच्यातच असल्यावर देवांच्या तर ते जास्त असणारच ना. जिथे नारकांच्या पेक्षा पण जास्त आहे आणि तिऱ्यांच्यातल्या संज्ञेपेक्षा जास्त आहे. तर म्हणजे संज्ञी तिऱ्यांच्या पेक्षा देव संज्ञीच असतात देव ते जास्त आहे. सगळे पल्ल्याचा संख्यात्व भागच वेगवेगळे पण पल्ल्याचा संख्यात्व भागच घ्यायचा. पण तो वर कमी 13पेक्षा 14मध्ये कमी 14पेक्षा 15मध्ये कमी 15पेक्षा 16मध्ये कमी. परंतु सामान्य संख्या पल्ल्याचा असंख्यात्व भाग. तर असंख्याताचे असंख्यात प्रकार असतात. त्यामुळे असंख्यात्व भाग म्हणलं समान नसलं तरी संख्या जी आहे ती त्याची टर्म आपण जसं आता 1 लाख 2 लाख 3 लाख फरक आहे ना सगळा. परंतु लाखच म्हणणार ना 100 लाख फरक. तसं ते पल्ल्याचा असंख्यात्व भाग ही संख्या अनेक प्रकारचे असतात. परंतु 13 सर्गापासून सगळी संख्या पल्ल्याचा असंख्यात्व भागच आहे. आणि 12 सर्गापर्यंत मिथ्यादृष्टी बहुभाग सम्यदृष्टी एक असंख्यात्व भाग. आणि पुढच्या वरच्या स्वर्गामध्ये मिथ्यादृष्टी एक भाग आणि बहुभाग सम्यदृष्टी 13 सर्गापासून पुढे सगळ्या वेगळा हे आता पुढे शेवट सम्यक्त मार्गणामध्ये होत सांगितलेलं त्यांनी सगळं. हा तिथं पण पल्ल्याचा संख्यात्व परंतु छोटा असणार तो पल्ल्याचा संख्यात्व भाग पूर्वीपेक्षा सगळ्यात छोटा असणार. परंतु असंख्यातच आहे संख्या.
आणि फक्त सर्वार सिद्धीमध्ये तेवढीच संख्या आहे, बाकी सगळीकडे असंख्यातच आहे. सगळ्या पूर्ण सगळ्या मार्गामध्ये आणि ह्याच्यामध्ये मनुष्य जिथे येतील पर्याप्त मनुष्य ती तेवढी संख्या देणार आणि सर्वार सिद्धीतले देव हे संख्या देणार, बाकी सगळे असंख्यातच येतात अशी. जीवाची संख्या ते सांगितले येतात. म्हणजे जर सामान्य सगळ्या कॉमन राशीमध्ये बघितलं तर तिऱ्यांचे सगळ्यात जास्त, कारण तिऱ्यांचे अनंत एकेंद्रिय जीव धरलेली. द्विंद्रियाधिकामध्ये पण असंख्यात संख्या आहे, ती मोठ जास्त आहे. पण पंचेंद्रियामध्ये सौदी पंचेंद्रिय पर्याप्तामध्ये जर बघितलं तर देव सगळ्यात जास्त आहे. सौदी पंचेंद्रिय पर्याप्त घ्यायचे फक्त, तर सगळ्यात देव जास्त आहे. त्याच्यापेक्षा तिऱ्याची कमी आहे, त्याच्यापेक्षा नाती कमी आहे, त्याच्यापेक्षा मनुष्य कमी आहे. असं जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी ज्ञान दर्शन संपन्न आहे. पहा स्वतःला. या 4 गतीमध्ये फिरत असलो तरी मी 4 गती रूप झालेलो नाही. त्या गतीमध्ये हे विभाव भाव उत्पन्न होतात, परंतु त्या विभाव भावामध्ये सुद्धा मी शुद्ध जीवच आहे. स्वतःला द्रव्य दृष्टीने पहा, पर्याय रूपाने पाहू नका. पर्याय रूपाने पाहणे हीच पर्याय मूळता आहे, हेच मिथ्या दृष्टीपणा आहे. ती पर्याय क्षणिक आहे, परंतु मी अनादि अनंत एक अखंड नित्य आहे. त्या आपल्या ध्रुव स्वरूपाला जाणा. शुद्ध चिदानंद स्वरूप ज्ञानानंद स्वरूप निर्मम स्वरूप निसंग स्वरूप शुद्धोऽहम् एकोऽहम् ध्रुवोऽहम् ओम. विसर्ग. नमो